पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ब्रह्मचित्कलाय साहेब मुक्ताबाई की जय। कैलासपति भगवान महादेव की जय। राम भक्त हनुमान की जय। सद्गुरु महाराज की जय। सब साधु संतन की जय। हरे राम 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 हरे हरे। बोला हरे राम 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 हरे राम 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 हरे हरे। राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे। कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे हरे कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे राम हरे हरे। कुंडलिकावर देव विठ्ठल श्री हे ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। साई मुक्ताबाई की जय। राम भक्त हनुमान की जय। बोलो पार्वती बने हर हर महादेव। हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराची ठेविले अनंते तैसे चिरावे चित्ती असुरावे समाधान वाईला उन्मेळा भोगाने ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसे चिरावे चित्ती असुरावे समाधान तुका म्हणे घालू दयावरी भार वाहो हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसे चिरावे चित्ती असुरावे समाधान कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम
सदा संतं हृदयारविन्दे भवां भवानी सहितं नमामि भवां भवानी सहितं नमामि भवां भवानी सहितं नमामि ज्ञानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरु की निगाह मोक्ष है, गुरुवाक्य है संपदा। गुरु की सेवा जो करे पाता नहीं वहाँ परा। नमो सद्गुरु ज्ञान दीप प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगल द्वैतहारी, नमो तत्कृपा पूर्ण दोषा निवारी। नविला गणपती माऊली सारया, आता गुरुराया दंडवत। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्त्युदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची। चराचरात अदृश्य रूपानं वास करणारे गुरुदेवता, अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा माऊली सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु एकनाथ महाराज, आई साहेब मुक्ताई, सद्गुरु महाराज आज की जय। राम भक्त हनुमान जी, भगवान देवादिदेव महादेव, तुम्ही उपस्थित असणारे ग्रामस्थ भक्त भाविक भक्त माता भगिनी सर्वांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो। भगवंताच्या असीम कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं आपल्या गावामध्ये हा महाशिवरात्रीचा सोहळा साजरा केला जातो। गावभर भंडारा होता। भगवान महादेवाच्या नवीन मूर्तीची स्थापना झालेली आहे आणि त्या प्रित्यर्थ आज हा प्रवचनाचा कार्यक्रम आहे। कार्यक्रम कीर्तनाचा होणार होता, पण काय असतं कोणत्याही गोष्टीला योग लागतो। मला कीर्तनकार होऊन जवळजवळ 35 वर्ष झाले आणि या महादेवाच्या मंदिरात पहिला कार्यक्रम माझा होता 35 वर्षाचा। हाही योगच आहे, कारण बाजारातलं गाजर गोड लागतं आणि गावातलं आवडत नाही। वास्तविक आपल्याला माहित आहे गावातले महाराज आहे, काय करता महाराजांचे काही 1 रुपये। महाराज दुकानदार आहे, महाराज ट्रॅक्टरचे ड्रायव्हर आहे, महाराज कीर्तनकार आहे, महाराज कथाकार आहे, महाराज शेतकरी आहे। किती रुपये महाराजचे, आणि मग या महाराजला काय पाहायचं। असो कुठली गोष्ट भाग्याची, तुका म्हणे तेथे न चले तातडी प्राप्त काळ घडी आल्या। आज आपल्या सेवेसाठी प्रवचनाला जो अभंग घेतलाय, भक्तीचे आगर ज्ञानाचे सागर वैराग्याचे शिखर जगत वंदनीय जगत गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा भक्तीपर असा अभंग आहे। या अभंगातून तुकाराम महाराज जे भक्ती करणारे लोक आहेत त्यांना उपदेश करतात। महाराजांचे उपदेश पण अभंग आहे, पण जे लोकांना भक्तीचा गंधली अशांना उपदेश केलेला आहे त्यांनी अनेक अभंगातून। ज्यांना वाटलं किंवा देवासाठी सुखासाठी धडपड करतात त्यांना उपदेश केला, फुलात एक देव करून घ्यावा। काही लोकांनी भगवंताची भक्ती करण्यासाठी प्रयत्न केला, त्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला जर देव पाहिजे असेल तर भावे गावे इथं
शुद्ध करून या चित्त अनेक भंगातून उपदेश केला, पण या भंगातून त्यांनी भक्ती करणाऱ्या लोकांना उपदेश केला. तुम्ही म्हणाल की महाराज जे भक्ती करणारे लोक आहेत त्यांना उपदेश करण्याचं काय कारण? तर तुकाराम महाराजांनी याच लोकांना अगोदर नरदेहाचं महात्म्य सांगितलं की बाबा हो, मोठ्या भाग्यानं तुम्हाला हा नरदेह प्राप्त झाला, जो देवादिकांना दुर्लभ आहे. त्यांना दुर्लभ आहे म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म. ते इच्छा करतात की आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म व्हावा. वास्तविक पाहता मृत्यू लोकात काय, स्वर्गामध्ये कामधेनूची खिल्लार आहेत, कल्पतरूचे बगीचे आहेत, चिंतामणीच्या सडका आहेत, अमृताचे कोठार आहेत आणि करमणुकीसाठी उर्वशी रंभा सारखे अप्सर आहेत, वाद्य वाजवण्यासाठी गंधर्व आहेत. या मृत्यू लोकात काय? मग या मृत्यू लोकात काहीच नसताना या मृत्यू लोकाच्या माणसाची अपेक्षा देवानी का करावी? तर त्या देवांना माहित आहे की आपण जरी स्वर्गामधले असलो तरी आपला देह म्हणजे चांदीचा देह आहे आणि मृत्यू लोकातल्या लोकांचा देह हा लोखंडाचा आहे. मग कोणता देह चांगला आहे भाऊ? चांदीचा चांगला आहे की लोखंडाचा? चांदीचा चांगला आहे. मग चांदीचा किमतीवान देह आल्यावर त्यांनी लोखंडाच्या देहाची का अपेक्षा करावी? त्यांना हेही माहित आहे की चांदी अपरिवर्तनशील आहे, पण लोखंडाला जर संत सद्गुरु रूपी परीस लागला तर त्या लोखंडाचं सोनं बनतं. आणि आता काय श्रेष्ठ आहे, लोखंड श्रेष्ठ आहे की चांदी? त्याला परीस पाहिजे. तो कलियुगात या मृत्यू लोकांना आहे ना संत सद्गुरु रूपी परीस. स्वर्गातल्या लोकांना ते देव झाले, पण कसे झाले? पुण्याची पावटी सरे सवेची हा ते भूत्वा स्वर्ग लोकम विशालम शे पुण्य मर्त लोकम विशांती. पुण्य संपलं की खाली यावं लागतं. त्यांना मोक्ष प्राप्त होत नाही. मोक्ष तुम्हा आपल्यालाच प्राप्त होतो, साध्य करता येतो. आणि म्हणून आपल्याला भगवंतांना हा जो देह दिला हा फार अनमोल किमतीचा आहे. ज्याला वाटत की मला देव व्हायचा आहे त्याला देव होता येत. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती देहोती, तरी कान चित्ती धरावे. ज्यांना वाटतं की मला देव व्हायचा आहे त्याला देव होता येत. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी अगोदरच्या काळामध्ये त्या लोकांना उपदेश केला. हा जो देह भेटला कशासाठी भेटला? मनुष्य पण तरी साधी नारायण, नाही तरी हीन पशु होणी. बाबा मनुष्य देह भेटला तर त्या भगवंताची प्राप्ती करा, आणि जर नाही तर केली तर नाही तरी हीन पशु होणे. पशुपेक्षाही हीन आहे तो. अरे पशुच तरी मेल्यानं पशु जिवंत असताना नाही त्याचा उपयोग आपल्यापेक्षा जास्त आहे. आहे की नाही महाराज? ज्ञानेश्वर काय येते ना ज्ञानेश्वर. घरामध्ये काही लेकरा लुकानं समजा आता टाईलचे घर आहे पहा, जिकडे तिकडे सिमेंट आहे, नाही तर अगोदर लेकरानं काही घाण केली ते घर पवित्र कशानं पवित्र करत होते? गाईच्या म्हशीच्या बैलाच्या शेणानं. असं झालं का हा 25 वर्ष सरपंच आला किंवा एखादी मुख्यमंत्री आहे, घर पवित्र करण्यासाठी आता शेणानं करू. त्या जनावराचं विष्ठा कामाची आहे, पण माणसाची आहे का? जनावर जिवंत आहे तोपर्यंत त्याचं मूत्र गोमूत्र सुद्धा कामाचं आहे. माणसाचं गोमूत्र माणसाचं मूत्र कामाचं आहे का? ते पशु मेल्यानंतर त्याचं चामडं कामाचं आहे.
म्हणजे जनावर श्रेष्ठ कि माणूस श्रेष्ठ? जनावर श्रेष्ठ. हे सर्व जरी बाबतीत जनावर पशु श्रेष्ठ असला तरी पशुला देवाची भक्ती करता येत नाही. तो अधिकार फक्त आपल्याला दिलेला आहे. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देहामध्ये देवाचं भजन होतं. आणि हे ज्ञान नाही कोठे. आणि म्हणून लोकांना सांगितलं होतं की तुम्हाला जर न देह भेटलाय तर तुम्ही भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा. मग सांगितल्यानंतर लोक भक्ती मार्गाला लागले. आणि या जगातले सर्व संत ग्रंथ पंत मानवाला हाच उपदेश करतात की बाबा हो तुम्ही माणूस म्हणून जन्माला आले नाही तर काय करा, तरीच जन्माला यावे, दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापडी. अरे कुत्रे मांजर काय कमी आहे का? जर माणूस म्हणून आले तर त्या भगवंताचे दास. असं सांगितल्यानंतर मग लोक भक्ती करायला लागले. पण भक्ती देवाला आवडीत अशी भक्ती करता लोक. मग बऱ्या 2, 4, 5 वर्षांनी तुकाराम महाराज परत त्या गावात आले. आल्यानंतर लोकांनी ते भारी पाठ चालू आहे, कीर्तनाला लोक जमलेले आहेत. तुकाराम महाराज गेले. वा 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 चालू आहे. पण त्याचे तोंड पाहिले तर जसे ते कोया मासंतीतून कोणाने ठेवून आले असे. एखाद्या चेहऱ्यावर प्रसन्नता नाही, दंगेलपणा नाही, थोडी गवळी तसं दिसे तोंडावर, गवळी फुलेल सारखं तोंड. मग तुकाराम महाराज म्हणत की भक्ती करा, भक्ती करा, आणि तुमचे तोंड कारवा. असं काय झालं? कोणी मेलं का काय तुमचं? नाही म्हणे महाराज. अरे मग तुमच्या तोंडावर प्रसन्नता नाही, तुमचे तोंड असे उतरेल काय? बरं झालं म्हणे महाराज तुम्ही आले होते. तेच आहे का तुकाराम महाराज देऊचे 2, 4, 5 वर्षाला अगोदर आले होते ना, आम्हाला भक्ती मार्गाला लावला. अहो तुमच्या सांगण्यावरून आम्ही हरिपाठ घेतो, काकडा घेतो, सप्ताह करतो, कीर्तन ठेवतो. म्हणजे तुम्ही ठेवता, सप्ताह करता, कीर्तन करता, सर्व काही करता, पण देवाला आवडतं असं करता का? तर तुम्हाला आवडतं असं करता. पोराला बापाला आवडते असं वागायचं की पोऱ्याला आवडतं असं वागायचं? बापाला आवडतं असं वागायला पाहिजे ना. तर बाप उशीर ना. बाप म्हणतो दारू पिऊ नको, हा दारू पिऊ. बाप म्हणतो पत्ता घेऊन नको, हा पत्ता घेऊन येतो. मग बापाला आवडीन का तो? नाही. मग देवाची भक्ती आपण जर करतो तर देवाला आवडणारी भक्ती करतो का? देव म्हणता माझी भक्ती करण्यासाठी अगोदर तुम्ही भक्त बना. कोण बना? भक्त बना. भक्त कोणाला म्हणता? जोदन लावतो त्याले, 10-12 माळा घालतो त्याले, केस दाढ्या वाढवतो त्याले, रंगी कपडे रंगवतो त्याले, हरिपाठ घेतो त्याले, कीर्तन करतो त्याले. जो देवापासून अभक्त नाही, विभक्त नाही, त्याला भक्त मानता. भक्ताची व्याख्या करत असताना भागवतामध्ये सांगितलंय की जो भक्त आहे माझा तो माझी भक्ती त्याच्यासाठी नाही करत, माझ्यासाठी करतो. मी इमानदारीने विचारतो मावल्या तुम्हाला, तुम्ही देवासाठी भक्ती करता की तुमच्यासाठी करता? कशासाठी भक्ती करता?
आणि ज्यानं देवासाठी केली, ज्याचं म्हणणं आहे का देवासाठी केली त्याला देव भेटला का आजपर्यंत नाही. मग देव भेटला नाही तर आम्ही राग होतो ना, देवाचं दर्शन करून देतो. पण आमच्या अटी शर्ती तुम्ही माना ना. तुम्ही भक्त म्हणून येता, भक्ती करता, सत्याचे आकडे लावता, देवाला आवडतं काय? मटण खाता, सत्संगात जाता, हे भक्ताचे लक्षण आहे का? दारू पिणं, मटण खाणं, सट्टा जुगार करणं आणि भक्ती कुठे बैठकले परिवर्तन काय झालं तुमच्या? परिवर्तन महत्वाचं आहे. नरकाने चुके ना, भजन चालू आहे, अमुक चालू आहे, धमुक चालू आहे, पण कशासाठी? त्याच्यासाठी आपल्या घरामध्ये आता देव झाले शुक्रवारी बऱ्याच लोकांची कोणा मार्गशीर्षामध्ये, कोणाचे पौषमध्ये, कोणाचे ते देव वयाच्या अगोदर सर्व घर धुवून लावून सारवून पोतारून पवित्र करता की नाही? त्या टायमाला त्या देवाची त्या ठिकाणी आराधना होती. हे शरीररूपी घर, याच्यामध्ये तुम्ही काही काही भरता, तो देव कसा या घरात प्रकट होईल? आयुष्यभर भक्ती केली तरी मसंतीत असाल पण तुम्हाला देवाचं दर्शन होणार नाही, उद्धार होणार नाही, मोक्ष मिळणार नाही, मुक्ती मिळणार नाही. का मिळणार नाही? तर आपण आपल्या आवडीनं भक्ती करतो, आपल्याला जे आवडतं ते भक्ती करतो. आपण मला आवडते सट्टा घेऊन भक्ती करायची, मला आवडते मटण खाऊन कीर्तन भजन करायचं. तुकाराम महाराजांनी लोकांकडे पाहिलं आणि तुकाराम महाराज म्हणाले की बाबा हो, तुम्ही भक्ती करता, पण भक्ती करत असताना तुमचं वर्म चुकते. भक्ती करा, भगवंतासाठी करा. जो भक्त आहे तो स्वतःचा विचार करत नाही. भक्ताचे भक्तीच्या आचार्य जर कोणी असतील तर गोकुळातल्या गोपी होत्या. यथा म्हणजे गोपिका नाम, त्या गोपींनी भगवंताच्या सुखासाठी भक्ती केली, त्यांच्या सुखासाठी नाही केली. या टायमाला अक्रोळ भगवंताला घेऊन निघाले तर गोपी रथाच्या आडव्या पडल्या. आमच्या अंगावरून रथ घेऊन जात तुम्ही, आम्हाला सोडून जाताय. भगवंत म्हणाले की गोपींनो, शेष महेश दिनेश गणेश जातो निरंतर गावे, ताहे अहिर की छोवरिया छचिया भरछाच परनाच नचावे. त्या भगवंताला शेष महेश गणेश दिनेश सर्व त्या भगवंताला बसतात. त्यांच्या स्वप्नात तो भगवंत येते, त्यांना दर्शन देते. आणि त्या गवळ्याच्या पोरी ताकावर त्या भगवंताला नाचवत होत्या. कशावर? ताकाच्या पाण्यावर. का नाचवत होत्या? तर त्यांनी समर्पण भगवंताला सर्व देह समर्पण केलं. भगवंत म्हणाले की तुमच्या इशाऱ्याने आजपर्यंत नाचलो, पण मला आता धर्माचं रक्षण करणं आहे, अधर्माचा नाश करणं आहे. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला आजपर्यंत प्रेम दिलं, माझं प्रेम आहेच, पण मला आता कार्य करायचं आहे. तुमचं जर खरं प्रेम असेल तर मला वाढ द्या. आणि माझी शपथ आहे तुम्हाला, तुमच्या डोळ्यातून जरा अश्रू निघालं. गोपींनी झटल्या तरी असं घेऊन घेतले आणि त्या भगवंताला का? तर तुमच्या सुखात आमचं सुख आहे. खरी पतिव्रता स्त्री ती आहे की पत्नी तिच्या सुखासाठी ते पतीचं हे नाही करत, पतीच्या सुखामध्ये तिला सुख आहे. पतीची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करणं हे पतिव्रतेचं काम आहे. खरी पतिव्रता ती आहे. आणि आपल्या इच्छेनं पतीला नाचवणं हे पतिव्रता आणि पतिव्रता आहे. तसा पती हा नवरा बायकोचा जो संबंध आहे, तसा संबंध भक्ताचा आणि भगवंताचा आहे. स्त्री ज्या टायमाला लग्न करून येते, लग्न व्हायच्या अगोदर
त्या मुलीच्या नावापुढे कोणाचं नाव राहते ज्योती वडिलांचं. बापाचा कुळ कोणाचं राहते बापाचा 18 वर्षापर्यंत या बापानं वाढवलं लालन पालन केलं लग्न झाल्यानंतर ते लग्न व्हायच्या अगोदर हे बिल्डिंग कोणाची माया बापाची मै लग्न झालं त्या घरादाराचा इस्टेटचा त्याग करायचा एवढंच नाही तर ज्या बापानं जन्म दिला त्या बापाच्या नावाचाही त्याग करायचा कोणाचं नाव लायचं पतीचं. नवऱ्याचं नाव लायचं कुळ कोणाचं लायचं आणि मग त्या घरात गेल्यानंतर कावळा बाई हे घर कोणाचं आहे म्हणे हे बाई आहे तिला मानलं का इकडचा त्याग केला त्याच्याशी संबंध जोडला म्हणून ती तिथली इस्टेट तिची झाली तिच्या नवऱ्यानं जर विमा काढायला आला आणि एखाद्या अपघातामध्ये तो जर मेला तर त्याची इस्टेट कोणाला भेटते बाईला भेटते ना पहिले वारस कोण लागते बाई लागते म्हणजे त्या नासक्या कुसक्या माणसाबरोबर हिनं संबंध जोडला देह समर्पण केला तर त्याचं वैभव त्याची इस्टेट त्याची धनसंपत्तीला मिळते तसं आपण हा नासका कुसका देह त्या भगवंताला ज्यावेळेस समर्पण करू अर्पण करू त्या टायमाला आपण खरं बघतो तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण मग तो होऊन येशीन आड घाली सुदर्शन भगवंत अर्जुनाला म्हणतात अर्जुना अनन्य चिंतेन मामे जना परिपासते तेषां नित्यायुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् अर्जुना जे माझ्या अनन्य भावानं अमावस्या पौर्णिमेला नाही बरं गावामध्ये सप्ते झाले की लोक माळा बी घालून घेतात काही टिक्के टाके बी लावतात आणि सप्ते झाले की एका गावात 2-2, 3-3 खाटक्याच्या दुकानात 2-2 दारूच्या दुकानात काय परिवर्तन आहे सप्ते करून काय परिवर्तन आहे कीर्तन करून कीर्तनकार जे तुम्हाला खरा रस्ता दाखवणारे ते कीर्तनकार लोकांना चालत नाही हे असं कीर्तन करा महाराज की तमाशाची आज्ञा आली पाहिजे असे म्हणणारे लोक आहे ना आम्हाला असं कीर्तन करा महाराज राजच्या महाराज आडवं पाळत काय शिकले काय घेतलं कीर्तनातून अरे करमणुकीसाठी ऑर्केस्ट्रा आहे तमाशे आहे कीर्तन करमणुकीचं साधन नाही प्रवचन कीर्तन करमणुकीचं साधन नाही प्रवचन कीर्तन हे उद्धाराचं साधन भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या वारीने 4 मिनिटच्या आणल्या आणि सासूले दाखवलं 2 काढल्या आणि 2 टाकल्या हे काय कीर्तन काय काय घेता काहीतरी परिवर्तन व्हायला पाहिजे माणसामध्ये आणि माझं स्वतःचं धोरण आहे शांतामाय साक्षी आहे ज्या टायमाला सावरण्याला सप्ताह केला ना तर अगोदर त्या मंडळीने सांगलं की सप्ताह चालू होईल तेव्हापासून आजूबाजूच्या दारू भट्ट्या बंद गावात भोई मासोळ्या बंद खाटकी बंद जोपर्यंत सप्ते चालले तोपर्यंत 8 दिवस त्या ठिकाणी काहीच नाही कोळी भील हाटकर आहे कितीतरी त्या ठिकाणी महागडे झाले होते आपले आहे की नाही काकू ऐकून येत का काकू तुम्ही ऐकू ते. कमी ऐकू येते. ज्या गावात जातो त्या गावामध्ये परिवर्तन जर नाही झालं तर मला असं वाटतं की मग 8 दिवस मी दगडावर पाणी टाकलं जसं दगडावर पाणी पडलं आणि ते वाहून जाते तसं जर आपल्या कथा कीर्तनातून परिवर्तन नाही झालं पण काही लोकांना काय वाटतं की हा महाराज आला की येतं आपले सोलंपट्टी काढतो खाणाऱ्या पिणाऱ्याची आमचे कीर्तनकार लोक पहिले काय करता आले की 15 मिनिट तो कीर्तन ठेवणाराची स्तुती करतात
रमेश पाटील असे आहे. अरे त्यापेक्षा त्या गावच्या लोकांना माहित आहे रमेश पाटील कसा आहे तर त्याचे धंदे तू कशाला सांगतो. हा पकवाजा असा आहे, तो अमुक असा आहे, ते चढवता 1.5 तास कीर्तन करता, त्याच्यात 15-20 मिनिट त्या लोकांची स्तुती करा. काहून तर ज्याने कीर्तन ठेवलं त्याला पाकिट चांगलं वजन द्यायला पाहिजे. आम्हाला त्या पाकिटाची गरज आहे. ठेवशील तर ठेव, नाही तर नको ठेवू. सांगू तर खरं सांगू. तुकाराम महाराजांनी त्या लोकांकडे पाहिलं आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं की बाबा तुम्ही भक्ती करता, पण भक्ती करत असताना तुमचं प्रेम देवावर आहे का संसारावर आहे. आला जीव केला देव, अंगाला आला ताप, देवा तुम्हाला बाप. अशी आमची भक्ती आहे. भक्ती हे आपल्यासाठी नसून भगवंतासाठी करायची. आणि भक्ती करत असताना या संसारावर जे प्रेम आहे, माया म्हणजे प्रेम, या संसारावरचं प्रेम त्या भगवंताकडे लावणं हे सर्वात मोठी भक्ती आहे. तसं भक्तीचे प्रकार किती आहे. भगवंताला 9 प्रकारची भक्ती सांगली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्य सख्यम आत्मनिवेदनम. अजून 2 प्रकारची भक्ती आहे, सगुण भक्ती, निर्गुण भक्ती. अजून 2 प्रकारची भक्ती आहे, सकाम भक्ती, निष्काम भक्ती. पण महाराज म्हणतात की ह्याची थोर भक्ती, थोर म्हणजे एकदम मोठी, थोर म्हणजे एकदम श्रेष्ठ, आवडते देवा, देवाला आवडते. कोणती भक्ती आवडते. संकल्पावी माया संसाराची, संसारावरची माया म्हणजे आसक्ती, संसारावरचं प्रेम हे काढायचं आणि देवाकडे लायचं, हे भक्ती आवडते. आता आपण आपल्या मनाला विचारा की बुवा आपण संसारावरचं प्रेम देवाला लावतो का, देवाकडे लावतो का. आपली साधना कशी आहे महाराज. गुरु महाराज एक दृष्टांत सांगायचे. 2 गावांमध्ये एक भली मोठी नदी होती आणि पलीकडच्या गावामध्ये बाजार भरत होता. मग त्या बाजाराला इकडच्या नदीच्या अलीकडचे गावचे लोक गेले. दलाल, गुरांचा बाजार भरत होता त्या ठिकाणी त्यांनी दलाली वगैरे केली. आणि मग ते होते गांजे बहादूर. दलाली केल्यानंतर त्यांनी गांजाच्या पुण्याबरोबरच राहता गांजे बहादूरांच्या. मग चिलमा गिलमा भरल्या, ते गांजा सोयना पडतो म्हणता बा, असं मला तर काही माहित नाही, पण असं ऐकलं मी का गांजा चोरणा पडतो काही पानगिरी लावून. मग गांजा चोरला, चिलम भरली. जय भंबोले कैलाश के राजा, चिलम भरी ताजा तो दम लगाने आजा. कोणाला बोलवता. भगवान शंकर. काय तो म्हणे भगवान शंकर गांजा पितो. कोण सांगतो या पुराणात गांजा पितो भगवान शंकर. भगवान शंकर गांजा पितोय कोण सांगलं, कोण्या पुराणात आहे. आणि भगवान शंकराची बरोबरी करताना भगवान शंकर गांजा पितो असं नाही धरा पितो आणि आपणही प्यायला काही हरकत. पण भगवान शंकर वीज बी पितो. तुम्ही पिऊन पहा. आवाज येत का. पुढे बसा म्हणा. गोपाल कृष्ण भगवान की जय. कोण ठेवा ठेवा त्या सोप्या याच्यावर नाही हे फक्त हेच बस.
नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय बोलो पार्वती पते हर 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 काय चालू होता आपला विषय गांजावाले गांजा गांजाच्या चिलमा गिलम्या फुकल्या आणि मग निघाले संध्याकाळी. आता त्या त्या बाजाराच्या गावण्याच्या गावल्यासाठी नावच लागत होती. पाणी भरपूर होतं नदीत. दिवसभर बाजाराचा दिवस होता म्हणून नावाड्यानं लोक आण ने करून करून त्याचा धंदा भरपूर झाला. आणि त्यानं पाहिलं संध्याकाळ झाली, आता सर्व लोक चालले गेले. त्यानं काय केलं, ते नाव किनाऱ्याला बांधून ठेवली एका निंबाच्या झाडाला साखर जाणार. तो घरी चालला गेला. हे आले 4 जण, पाहतात नावाड्यात नाही आहे. मग एक म्हणतो नाही तर नाही, अरे नाव तर आहे आणि नावाच्या वल्ल्या बी आहे. नाव म्हणे वल्ल्या, बस आज चला बसले. मग 2 जणांना वल्ल्या चालवल्या. म्हणे गळा आता रात झाली, आपल्या गावचे लाईट दिसून आले म्हणे. मग ते घंटाभर थकले वल्ल्या मारू मारू. म्हणे मग आम्ही थकलो, आता गाव जोयाला म्हणे लाईट जोई दिसून आले म्हणे त्या गांजाच्या नशेमध्ये. मग दुसरे 2 जण बसले. हाळीपाळी न करता 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 सकाळ झाली आणि यायची नशा बी उतरली. म्हणे गळावा आपण रातभर नाव वलवली, पण आपण तर ह्याच किनाऱ्याला आहे, आपल्या गावाला गेलोच नाही. मग आपण रात्रभर साधन जे केलं बोलायचं आहे का झालं काय. मग खाली उतरले, पाहता तर ती नाव साखरदानाने निंबाच्या झाडाला बांधली. अरे म्हणे आपण नाव तर वलवली, पण नाव बांधेल असल्यामुळे नाव पुढे ढकली नाही. तस हा झाला दृष्टांत. आमची बी या महाराज आमची बी परमार्थ रूपी नाव चालू आहे, आम्ही वलवतोय. पण आमची नाव संसार रूपी कडुलिंबाच्या झाडाला आसक्ती रूपी दोरानं बांधून ठेवली. वाऱ्या चालू आहे, हरिपाठ चालू आहे, पोथ्या वाचणं चालू आहे, पण नाव काही पुढे धकत. वारीवर मी गेले तर हॅलो लाईन आली का, पाणी दिलं का, तुम्ही कुठे आहे काय करता याला महत्व. डोंगरेजी महाराज उदाहरण देत होते की 2 मित्र पंढरपूरला गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मग एकानं उतरले ते खाले
आणि जागोजागी त्याने बॅनर लावून पाहिलं, भिका भीमा तमाशा. मग एक काय म्हणे हो तू जाशील तर जाय म्हणे पांडुरंगाच्या दर्शनाले का कीर्तनाले, मी तर तमाशाला चाललो म्हणे. तो दुसरा म्हणे गडा आपण जळगावहून इथपर्यंत आलो काय तमाशा पाहायला आलो म्हणे, घेऊन देवाचं दर्शन देऊ काय पोहून चालला, आज तर तमाशा पाहून घेऊ. तो दुसरा म्हणे नाही नाही मी देवाच्या दर्शनासाठी आलो, मी तमाशाला येणार नाही. तो बारीमध्ये उभा राहिला, बारीमध्ये नंबर काही लागेना, 5-7 घंटे उभा राहिला म्हणे गळा काय केलं मी नवी महासक्ती तमाशात गेला असेल, तडी गणगवळण झाली असेल, तडी नाचणं चालू असेल, लावण्या चालू असतील. तो बारीमध्ये उभा राहील माणूस, कुठलं चिंतन करतो, तमाशाचं. आणि तो तमाशावाला तमाशात गेला आणि गेल्यानंतर तिकडे गणगवळण चालू आहे, तो डोक्याला हात लावतो, काय करंट आहे, मी एवढ्या दुरून आलो आणि मी ह्या ना तमाशा पाहायला आलो. मग सोबती किती चांगला, तो पांडुरंगाचं दर्शन घेत असेल, त्या ठिकाणी भगवंताचा जय जयकार चालत असेल, नाही तर कीर्तन ऐकत असेल, असं त्याचं चिंतन चालू तमाशात. आणि याचं चिंतन चालू मंदिरात तमाशाचं, आणि त्याचं तमाशात चिंतन चालू मंदिराचं. दैवयोगानं दोघांना मृत्यू आला. मग तमाशावालेले घेऊन विष्णुदूत निघाले. कोण घेऊन निघाले? तमाशावालेले विष्णुदूत. आणि मंदिरावालेले घेऊन चालले काळ्या काळ्या ते तोंडाचे ते मोठ्या मोठ्या मिशान शिंगायवाले मोठे दातवाले यमदूत. ते चालले ते देवळगाव कडून समजा बेटात कडीवर आले, हे बेटात कडून असे चालले विष्णू. मग त्याची झाली भेट त्या विष्णुदूतानं यमदूत. मग यायनं बी खरे पुंडलिक महाराज, अरे तू तर तमाशाला गेलता गळा, तुले हे देवासारखे हे आहे कोण म्हणे, हे विष्णुदूत आहे. आणि विष्णुदूत कुठे घेऊन चालले म्हणे, वैकुंठाले. आणि हे कोण आहे म्हणे, यमदूत. कुठे घेऊन चालले म्हणे, यमलोकाले. म्हणे असं कसं झालं, मी तर तमाशात गेलतो, तू मंदिरात गेलता. ते विष्णुदूत म्हणतात त्याले का तुम्ही कुठे यायला महत्वानी, तुम्ही काय करता यायला महत्वानी, तुमचा भाव काय, तुमचं मन कुठे आहे याला महत्व आहे. भक्ती अंतरीची घेतो गोडी, पाहे दोडी भावाची. सोंगे छंदे काही देव जोडायचे नाही, सोंगा छंदाना देव प्राप्त होत नाही. तुकाराम महाराज म्हणता की तुम्हाला जर भक्ती खरी करायची आहे देवाला, तर ती भक्ती देवाला जे आवडते ते करा. ती भक्ती केली, देवाला आवडणारी भक्ती केली गोपींनी, तर भगवंत त्या गोपींचा दास झाला, त्यांच्या इशाऱ्यावर नाचला आणि त्या भक्ती मार्गाच्या आचार्य ठरल्या. देवाला आवडणारी भक्ती केली ध्रुव बाळानं, भगवंतानं त्याला अढळपण दिलं. देवाला आवडणारी भक्ती केली भक्त प्रल्हादानं, भगवंतानं त्याला भक्त शिरोमणी बनवलं. आणि आपण आपल्याला या आवडतं ते भक्ती करतो. आता मायन देव समजा सारखे, एखादी पोरगा बाहेरगावून शिकून मला शिकायला गेलाय किंवा नोकरीला गेलाय आणि तो वर्ष 6 महिन्यातून आला. मग आल्यानंतर त्या लेकासाठी त्याला आवडते हे भाजी बनवता की तुम्हाला आवडते ते भाजी बनवता? त्याला आवडते ते भाजी बनवता. काहून तुम्हाला आवडते ते बनवायला काय झालं? जर पोराच्या आवडीनं भाजी बनवते का, तर पोरगा खुश झाला पाहिजे, समाधानी झाला पाहिजे, म्हणून त्याच्या आवडीनं भाजी बनवते.
मग भगवंत सुद्धा भगवंताच्या आवडीचे जर तुम्ही केले तर भगवंत तुमची आवडीनं तुमची जी आवड आहे तेही पुरी करतो. काय ध्रुव बाळ तपश्चर्या करायला गेले पहिल्या जन्मामध्ये, प्रयाग क्षेत्रामध्ये तपश्चर्या करत असताना फक्त 6 महिने राहिले होते त्याला देवाची भेट व्हायची. पण त्या 6 महिन्याच्या काळामध्ये 6 महिने राहिले असताना त्या प्रयाग तीर्थामध्ये त्रिवेणी संगमाच्या वर एक राजाची दिंडी आली. राजाचं लावलस्कर राजा राणी आले. ती राणी तो राजा पालखीमध्ये घेऊन आले. त्याचा तो थाट पाहून हाच तपश्चर्या करणारा याच्या मनामध्ये वासना निर्माण झाली. काय थाट आहे काय, याच्या बाजूबाजूला शिपाईन काय ते पालखीमध्ये आणलं. ते पालखी अंबारी कशी फर्स्ट क्लास सोन्याची, आणि आपल्या नशिबात कशाला असे नसं, असं मनातल्या मनात हे केलं. ती वासना त्याच्या मनात निर्माण झाली आणि त्याचा मृत्यू झाला. ती वासना पूर्ण करण्यासाठी त्या ध्रुव बाळाला राजा उत्तानपाद राजाकडे जन्म घ्यावा लागला. आणि सावत्राईच्या बोलण्यावरून तो ध्रुव बाळ वनात चालला गेला. वनात जात असताना नारदजी त्याला भेटले. नारदानं सांगलं, ध्रुवा अरे तू 5 वर्षाचा आहे बेटा, साधू लोकांच्या ऋषीमुनीच्या नखाच्या चुंबळा होता, जटा जमिनीवर घासता तरी त्याला देवाचं दर्शन होत नाही. तू आनंद सोडून देन घरी जाय, तू एक खेळायचे दिवस आहे. जन्म जन्म मुनी जतन कराई, अंत राम काही आवत नाही. जन्मचे जन्म निघून जातात पण भगवंताचं दर्शन होत नाही, भगवंत प्राप्त होत नाही. तू घरी जा. ध्रुव बाळ काय म्हणतो, बाबा माझ्या आईचा आशीर्वाद मी घेऊन जेव्हा निघालो की आई मी तपश्चर्या करायला जातो, भगवंताला प्रसन्न करायला चाललो, भगवत प्राप्तीसाठी चाललो, तर माझ्या आईने सांगितलं होतं की बेटा जा, तुला तुझ्या उद्धारासाठी संत भेटतील आणि ते तुला त्या भगवत प्राप्तीचा मार्ग सांगतील. माझ्या आईनं असं सांगितलं होतं. तुम्ही नारद ऋषी आहे ना म्हणे, हा. मग तुम्ही मला त्या भगवत प्राप्तीचा मार्ग न दाखवता मला घरी पाठवताय, मला भीती दाखवता की जंगलामध्ये अन्य हिंस्र पशु आहे, मोठमोठे साप आहे, अनेक प्रकारचे दुःख त्या ठिकाणी, उन्हाचे चटके लागतील, सोसाट्याचा वारा सुटील, कधी थंडी वाजील, कधी पावसामध्ये भिजावं लागेल. मला धाक दाखवता तुम्ही, मी जाणार नाही. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मला, भक्ती विना उद्धार नाही कोणाचा. निष्ठावंत भाव भक्तांचा असो धर्म, निर्धार आहे हे वर्म चुकू नये. त्या भक्त प्रल्हादाने निर्धार केला आणि अवघ्या 6 महिन्यामध्ये नारदाकडून विचारलं की भगवंताची भक्ती कशी करायची. नारदाने त्याला मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि भगवंताचं ध्यान कसं करायचं, तर भगवंताचं रूप कसं आहे, तर नारदाने सांगलं की भगवंताचं रूप श्याम वर्ण आहे, आपल्या कमळाच्या पानासारखे लंबे लचक डोळे आहे, कमल नयन आहे, कुरळे केस आहे, गोल तोंड आहे, अगदी त्याच्या जोड सारखं सुंदर, त्याच्यासारखा सुंदर दुसरा कोणीच नाही असा भगवंत आहे. गळ्यामध्ये वैजयंती माला आहे. असं रूप सांगितल्यानंतर त्या ध्रुवानं ते रूप आपल्या हृदयपटलावरती धारण केलं आणि ध्यान करत राहिले आणि अवघ्या 6 महिन्यामध्ये भगवंताची प्राप्ती झाली. मग ध्रुव बाळ म्हणाले की आता प्राप्ती झाली तर मला घरी कशाला पाठवता. भगवंत म्हणे, अरे तुझी वासना शिल्लक होती, तुला राजवैभव भोगायचं आहे, ते इच्छा पूर्ण कर, नंतर तुला आढळपदाला नेतो. म्हणजे भक्ताच्या आवडीचा विषय देव पूर्ण करतो की नाही, पण अगोदर देवाची आवडी जी आहे ती आपण वागायला पाहिजे. महाराज काय सांगा तुम्हाला,
वास्तविक माझी काहीच भक्ती नाही, काहीच भाव नाही, काहीच तपश्चर्या नाही. पण आमच्या जीवनामध्ये त्या भगवंतानं वेळोवेळी आम्हाला सहाय्य केलं. बॅनर लावून शेतविक्री काढाल की नाही महाराज? व्याजानं पैसे मागले, पैसे दिले नाही. भगवंत कोण्या रूपात आले आणि कसा प्रश्न, व्याजाही नाही पैसे काढणे पडले नाही, शेतही गेलं नाही. 2-4 वर्षा पहिले प्लॉट विक्री काढलता. अनेक प्रकारच्या संकटातून तो भगवंत येतो. तो काय चतुर्भुज रूपाने येतो का? पण त्याची भक्ती संसारासाठी करायची नाही. त्याची भक्ती फक्त त्याच्यासाठी, देवा तुला जर मला दुःख देण्यामध्ये आनंद वाटत असेल तर खुशाल दुःख दे, फक्त एक कर, ते दुःख सहन करण्याची शक्ती मला दे. घाबरून देऊ नको त्या दुःखात. माझ्या नशिबात जर माझ्या कर्माचं फळ असेल की कष्ट करणं आहे, तर मला खुशाल कष्ट करून दे, पण कष्ट करण्याची ताकद मला दे. हे भगवंताला मागा. माझ्या दुःख दूर कर असं नाही. देव दुःख देतो का महाराज? दुःख सुख दुःख कोणाचे फळ आहे? हे आपल्याच कर्माचे फळ आहे. केले कर्म झाले त्याची भोग आले. तुम्ही जे केलेलं आहे त्या कर्माचं फळ तुम्हाला भेटतंय. एखादी म्हणेन की महाराज मी तर 10 वर्षापासून का 50 वर्षापासून वाऱ्या करतोय, माळ घालेला आहे, देवदेव करतो, मंदिर झाडतो, अमुक करतो, ढमुक करतो. आणि तो एक माणूस तो सोमवार पाहत नाही, गुरुवार पाहत नाही, एकादशी पाहत नाही, मटण खातो, कोंबडे खातो, व्याजाचे पैसे कमवतो, लुच्च्या लबाड्या करतो, आणि त्याच्या दाराशी लक्ष्मी लोळते. आणि आमचं का आम्ही हातामध्ये सोनं धरतो तर आमची माती होते. तुम्ही म्हणता की कर्माचं फळ आहे, कर्माचं फळ आहे, कसं काय? तर ऐका, आपल्या घरामध्ये अगोदरच्या आता बी कोठ्या निघाल्या, त्या पत्राच्या कोठ्या आणता की नाही आपण, त्या कोठ्याले धान्य निघायचं टाक्याचं वरून आहे आणि धान्य निघायचं साधन खालून आहे. एका माणसानं काय केलं, त्या कोठीमध्ये उडीद भरले पहिल्यानं, अर्धी कोठी खाली राहिली. मग त्याच्याकडे माल पिकला शाळू ज्वारी, मग त्यानं त्या कोठीमध्ये त्या उडदावर शाळू ज्वारी टाकली. आणि दुसऱ्या माणसानं कोठीमध्ये पहिले शाळू ज्वारी गहू टाकले, आणि मग त्याला उन्हाळी उडीद झाला तर त्यानं ते उडीद त्याच्यात भरले. आता हा जो उडीद भरणारा होता, यानं ते कोठीतून धान्य काढायला लागला. म्हणे मी तर शाळू टाकली आहे, उडीद कसे काय निघून आले? अरे बाबा, तुला अगोदर उडीद भरेल होते ना, ते उडीद जेव्हा संपत्ती त्या टायमाला शाळू निघेल. जोपर्यंत उडीद भरलेले आहे तोपर्यंत शाळू ज्वारी निघणार. आणि यानं जरी वरून आज रोजी उडीद टाकेल असले, उडीद म्हणजे पाप धरा आणि शाळू ज्वारी गहू पुण्य. यानं आज जरी उडीद पाप कर्म केलं तरी याचा ठेवा होता. तू का म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. म्हणून त्याला ते पुण्य, त्यानं अगोदर जे केलेलं होतं त्या पुण्याचं फळ त्याला मिळतंय. ज्या टायमाला त्याचं पुण्य संपून जाईल त्या टायमाला त्याला मग ते पापाचं फळ भोगायला भेटेल. कोणीच कोणाला दुःख देत नाही, सुख देत नाही. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं ज्याचं कर्म आहे तसं फळ त्याला मिळतं. आणि म्हणून आपण तो कर्माचा शोक न करता भगवंताला आवडणारी भक्ती करायची, भगवंतासाठी भक्ती करायची. आपण भक्ती करतो. मी दृष्टांत दिला की आपली जे साधना आहे, भक्तीचे साधना आहे, साधनं चालू आहे, पण आसक्ती रूपी दोरानं आपलं प्रेम कुठे आहे? संसारावर आहे. तुम्ही म्हणसान महाराज का तुम्ही लंब्या चवळ्या गोष्टी करता? अरे तुमच्याकडून चालत नाही तरी तुम्ही दुकान काय चालवता, तुम्ही ट्रॅक्टर काय चालवता, अमुक काय, आणि आम्हाला म्हणता की संसाराच्या प्रेम काढायचं. बरोबर आहे की नाही?
तुम्ही आम्हाला पाहिलं म्हणून तुम्ही सहज म्हणू शकता ना. बरोबर. सांगे अग्निस्तव धुमी आहे, त्या धुमी काय अग्नी आहे? अग्नीपासून धूर निघतो. धूर म्हणजे अग्नी आहे का? हा? अरे जनक राजानं कर्माचा त्याग नाही केला. कर्माचा त्याग आपल्या वाट्याला आलेले जे कर्म आहे ते कर्म आपण इमाने इतबारे करावे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती ह्याची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. आपल्या वाट्याला आलेला आहे कर्म, ते कर्म करत असताना त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. त्या भगवंताला माळ कोणती घालायची? फुलाची माळ नाही घालायची, आपण केलेल्या कर्माची माळ घाला. म्हणजे हे जे कर्म केलं भगवंता, हे तुमच्या कृपेनं तुमच्या सत्तेनं मी कर्म केलं, हे तुम्हाला अर्पण. यत करोषी यज्ञ होशी ददा यत तपस्यसी कोणते यत करोषी यदेशनाशी यज्ञ होशी ददाश्यत यत तपस्यसी कोणते तत्कुरुष्व मदर्पणम. तू जे जे काही करशील ते मला अर्पण कर, म्हणजे तुला कर्म फळ लागणार नाही. मग लोकांना म्हटलं, महाराज तुम्ही म्हणता की संसार तर करायचा, पण संसाराची आसक्ती करायची नाही, फळाची आशा करायची नाही, फक्त देवाला प्रसन्न करायसाठी देवाच्या मनाजोगती भक्ती करायची. मग आमचं कसं काय होईल? गोपाल कृष्ण भगवान की जय. आमचा संसार कसं होईल? तर तुकाराम महाराज म्हणतात त्याची चिंता करू नका तुम्ही. बसा बसा. एखादी स्वयंपोत ऐकणारी पोरगी बाई राजाला पसंत झाली. राजाने प्रधानाला पाठवलं तिच्या बापाकडे की तुमची पोरगी राजाला पसंत आहे, तो राणी करायला तयार आहे. त्यानं म्हटलं काही हरकत नाही बा, तो राजाला पसंत आता नाही म्हटलं तरी मी राजा करणारच आहे, आणि हा म्हटलं तरी करणारच आहे. मग ते राजाची राणी झाली. आता तिला सुया घ्या, पोत घ्या म्हणायचं काम आहे का? माझिया भक्ता नसे संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. समर्थाची कांतानं जर समर्थाच्या बायकोनं राजाच्या बायकोनं जर भीक मागली, जाईन कोणाची जाईन? राजाची जाईन. मग देवाले ज्यानं सर्वस्व अर्पण केलं त्याचं जर हाल झाले तर कोणाची जाईन? देवाची जाईन. देव काय करतो? त्याचा भाव पायासाठी पहिले त्याची पुरी कसोटी घेतो. भूको मारू भूको स्वाडू तननो पाडू छाल आणि पाछे करून माला माल. बरं हा किती आपल्या याची निष्ठा किती आहे का? निष्ठा निष्ठी आहे. भक्ती नाही साधी मोळी, भक्ती आहे 16ची पोळी. जो भक्ती मार्गाला लागतो ना महाराज, त्याचे पदोपदी त्याची कसोटी होते. जो चांगला बनतो माणूस, आता समजा एखादी दारुड्या माणूस आहे आणि त्यानं साधूच्या संगतीमध्ये आला तो आणि त्यानं मार्गे घातली, तर त्याची सोबती कोण पाहत रे, घे तू नको पिऊ, मी पाचतो तुले. लय हाय की नाही महाराज? कितीकदा माळा टाकता लोकांनी, किती गोपाल कृष्ण भगवान की जय. कशामुळे? भीड सोबती हा सर्व मायेचा खेळ आहे. त्याले तिथपर्यंत देवाकडे जाऊ द्यायचं नाही. नाही तर एखादा असं आम्ही दाखवून देता, याची इच्छा राहते का आपल्याला 10 क्विंटल कापूस व्हायला पाहिजे, पण होऊन जातो 20 क्विंटल. याला इच्छा राहते का आपल्याला थोडं फार एखादी हरभऱ्यापुरतं पाणी लागलं तर बरं झालं, पण याला पाणी लागते भरपूर.
मग हा पहिले पहिले काय करतो, हरिपाठाले बी आहे, काकड्याले बी आहे, अरे का हो महाराज, पुंडलिक महाराज, काय करू महाराज, पसारा किती आहे, त्या 2 मोटरा पाहणं, ते अमुक करणं नमुक करणं. म्हणजे मायानं बोलवलं की नाही, याला केला की नाही, अंतरा पाळला की नाही. असे अनेक प्रकारचे प्रलोभन तयार होता. एक तर संकट येता, एक तर अपेक्षेपेक्षा जास्त भेटतं. आणि याच्यातून जो तरुण गेला या सर्व्यामधून, तो धन्य आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, संसाराची चिंता करू नका तुम्ही. समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. तुम्ही किती कोशिश केली तर जसा देव तुमच्या कर्मानुसार भगवंत जसं तुम्हाला ठेवीन तसंच राहणं पडेल. मागे पाणी पडेना, पाणी पडत नाही, पाणी पडत नाही, पाणी पडत नाही. महाराज पाणी कधी पडेल? अरे तुम्ही पाणी पाणी एवढा जप करता तेवढा देवाचा करा ना. त्याला पड्याचा त्या टायमाला पडेल, नाही पड्याचा तर नाही पडेल. तुमच्या हायानं काही फरक पडेल का? मग त्याच्यापेक्षा जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहा. कोणे दिवशी बैसोनी हत्तीवर, कोणे दिवशी पायाचा चाकर, कोणे दिवशी चालत लावे, समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. चिंता करायची नाही, त्या भगवंतावर विश्वास ठेवायचा. हा जे हा भंगाचा जो पहिल्या कडव्यातला पहिला भाग पूर्वार्ध, ह्याची थोर भक्ती आवडते देवा. ठेविले अनंत तैसे राहावे, ह्याची थोर भक्ती आवडते देवा. जसं देवानं ठेवलं तसं राहा, हे भगवंताला आवडतं. उत्तरार्ध, चित्ती असू द्यावे समाधान, ह्याची थोर भक्ती आवडते देवा. काही जरी झालं तर चित्तामध्ये समाधान ठेवा. कारण चित्त मिले तो सब कुछ मिले, नाही तो फुकट सांग. पाणी पाथन एक ढोर कोरान भिजे, नदीमध्ये दगड असतो, पाणी वरून वाहत, पाणी वाहता वाहता दगड शिवाळून जात. एखाद्या माणसाला जर पाय पडला तर त्याला तो दगड पाडून टाकतो. पण तो दगड पाण्यातून जर वर काढला, त्याला फोडला तर तो फोडा निघतो. तसं भक्तीमध्ये चालू आहे, साधूंच्या संगतीमध्ये चालू आहे, सत्संगात चालू आहे, कीर्तनात चालू आहे, पण चित्त भेटत नाही. एकमेकांमध्ये चित्त एकाग्र होत नाही, तर ते व्यर्थ आहे. आणि म्हणून म्हटलंय, चित्ती असू द्यावे समाधान. चित्त फार महत्वाचं आहे. निर्मळ यवनी गोपाळ आहे तेथे. जर आपण भगवंत आपलं चित्त निर्मळ केलं, देव 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 म्हणजे देव प्राप्त करा, देव प्राप्त करा, देव प्राप्त. देव कुठे आहे हो? कोण्या गावले राहत? कहीं गाव ढूंढे, कहीं देश ढूंढे, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता. आता कपाशी नाही आपल्याकडे आवडा, नाही तर कपाशी या फरदरच्या कपाशी असता काय होय, बायचे लुगडे फाटत. मग संध्याकाळच्या टायमाला स्वयंपाक पाणी झाल्यावर एक म्हातारी एक बाई पोट्यावर बसली लुगडं तुनत, आणि योगायोगानं तिला काहीतरी याद आली म्हणून तिनं ते लुगडं उचललं आणि घरात गेली. ती सुई गेली पडून तटी. मग तिला याद आली का आपण लुगडं तर शिवलं, पण सुई कुठे आहे. मग रात्र झाली. मग ते आली बाहेर आणि खांब्याच्या खाली सुई जांभल्याला लागली. बरंच टाइम
सुई जामलते. मग तुमच्यासारखे महाराज आले म्हणे मावशी काय पाहून आले म्हणे भाऊ मै सुई पडली रे कोणाच्या पाया घ्या उशी. मग हे महाराज बी पाहायला लागले म्हणे मावशी पण तू या खांब्या खाली कस काय आली सुई घेऊन. नाही रे बाबा मी ओट्यावर शिवत होती लुगडं शिवत होती ओट्यावर. म्हणे ओट्यावर लुगडं शिवत होती मग सुई कुठे पडली म्हणे ओट्यावर पडली. ठिकावून आली म्हणे मला वाटला की उजीड आहे काय उजेडा सापडेल. तशी आमची चालू आहे गंमत. देव आपल्या जवळ आहे आणि आपण त्याला इकडे तिकडे फिरतोय. तुम्हाला जर देव पाहणार असेल देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर हो देह देवाचे मंदिर. या देहामध्येच आहे तो भगवंत. तो आहे म्हणून तुम्ही पाहता, तो आहे म्हणून तुम्ही ऐकता, तो आहे म्हणून तुम्ही चालता. तो गेला ना की तुमचे डोळे राहिल्यावर बी तुम्ही पाहणार नाही, कान राहिल्यावर ऐकणार नाही. तुमच्या घरापुढे लोक जमा होतील. तो देव तिकडे नाही. मग ह्या देहात कसा आहे तो जशी ओसात सागर तसा देहात ईश्वर हो देह देवाचे मंदिर. दुधामध्ये तूप आहे की नाही महाराज. दुधात तूप आहे की नाही. आता आपल्याला आरती करायला तुपाची गावरान तुपाची ज्योत लावणी आहे. मग तुम्हाला मी म्हटलं की आपल्याला गावरान तूप आहे. महाराज तुपचं काही नाही पण आपल्या घरी 3 लिटर दूध आहे आणि दुधात तूप आहे. मग ज्योत लागेल की दुधानं त्याला मंथन करावं लागेल ना. मंथन करावं लागेल. मंथन करणं पडेल का. दुधात तूप आहे पण मागलं तर भेटणार नाही, पाहिलं तर दिसणार नाही. पण आहे की नाही. तसं तुमच्या देहामध्ये भगवंत आहे. पण तुम्ही म्हटलं की बा आम्हाला पाहायचं आहे. अरे तो कोण्या मोठ्यात मोठ्या डॉक्टरच्या एक्सरे मध्ये सापडत नाही, तो सोनोग्राफीत सापडत नाही, तो MRI मध्ये सापडत नाही, तो कोण्या दुर्बीन मध्ये सापडत नाही. रवी दीप हिरा दाविती देखणे त्याले फक्त कोण दाखवतो संत सद्गुरू. तो बी ब्रह्मनिष्ठ आणि ब्रह्मवेत्ता सद्गुरू. मंत्र तंत्र उपदेश करणारे नाही सद्गुरू दाखवू शकत. त्यालेच भेटला नाही तर ते तुम्हाला काय दाखवणार आहे काय. मंत्र तंत्र उपदेश सिद्धी ऐसे गुरु घरोघर आहेत आहे ती परी शिष्या ते मिळवी जो सद्वस्तू त्या ते श्रीकृष्ण सद्गुरू मानी. आणि म्हणून आपण भक्ती करत असताना भगवंतानं जसं ठेवलं तसं राहायचं आणि आपलं चित्त समाधानी राहू द्या. चित्तामध्ये समाधान राहू द्या. मला सांगा तुम्ही एखादी आपल्या मनाची विरुद्ध गोष्ट झाली, आपण बेचैन झालो किंवा घरातल्या घरात रागावलो किंवा मनाजोगत नाही झालं, नुकसान झाली, काही झालं, त्याच्यातून फायदा काही. उलट घरातलं वातावरण खराब होते. म्हणून आहे जसं ठेविले अनंते जैशी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तू पाय संचित आहे. जशी स्थिती आहे तशा परिस्थितीमध्ये राहायचं आपण. पण आपण काय करतो महाराज, आपण दुःखी का होतो. आपल्या सुखानं आपल्या दुःखानं आपण दुःखी नाही होत. ज्ञानेश्वर, आपल्या दुःखानं आपण दुःखी नाही होत पण दुसऱ्याच्या सुखानं आपण दुःखी होतो. तुमची 1 ताली बिल्डिंग आहे पण दुसऱ्यानं 2 ताल चालवले. तुमची 1 ताली बिल्डिंग राहिल्यावर तुम्ही दुःखी झाले. हा कसं काय गेला वरे, दुसरी बिल्डिंग दुसरा ताल झाला. म्हणजे असूया, ईर्ष्या, द्वेष, मत्सर
याच्यामुळे माणूस दुःखी होतो. आपल्यापेक्षा एक पायी चालणारा माणूस की ज्याला भगवंताच्या कृपेनं पायामध्ये चप्पल आहे, तो चालत राहिला आणि त्याच्या बाजूने एक सायकलवाला चालला, तो त्या सायकलवाल्याला पाहून हा दुःखी होतो का काय झालं भगवंतानं मग एवढी बी नुसतं सायकल बी घेऊ द्यायची ताकद नाही दिली. सायकलवाल्याच्या पुढे फटफटीवाला चालला. म्हणजे अशा मनुष्या तृष्णा याच्यामुळे माणूस दुःखी होतो. दुसऱ्याचं पाहून नाही तर आहे त्या स्थितीमध्ये समाधानी राहा. संत महात्मे म्हणतात की प्रपंचात माणसानं खालच्या माणसाकडे पहा. संसारात माणसानं खालच्या माणसाकडे पहा की आज मला जे आहे हे भरपूर काही आहे माझ्यापेक्षा. आता समजा दोन भाऊ वेगळे निघाले, एकानं गाडी गिडी आली 2 एकर वावर घेतलं, पण दुसरा जर त्याच्यावर गेला तर तो म्हणतो की हा तर माझ्याकडून काही जमलं नाही, हा कस काय वर गेला. पण ते पाहिलं याचा एक भाऊ त्याचा काही ठिकाणा नाही आणि त्याच्यापेक्षा बरा आहे तू. पण हा विचार न करता मनुष्य न झालेल्या गोष्टीचा खटकारा करतो किंवा झालेल्या गोष्टीचा भविष्याची चिंता करता काय काही लोक. कसं होईन कसं होईन कसं होईन कसं होईन. आज रोजी आज वर्तमान मध्ये जगताय तुम्ही, उद्याच उद्या पाहताय. अजगर करे न जा करी पंछी करे न काम. त्यांना माहित आहे की सबका दाता राम. अजगरानं कधी चाकरी केली म्हणून अजगर भुकेला राहतो का. दत्तात्रयानं अजगराले गुरु केला आणि त्याच्यापासून हे शिकले की जसं आहे तसं आपलं कर्म करत राहा, योगायोगानं जे पुढे येईल ते खाईन. पण आपण आपला आजचा टाइम धकला तर कालचं कसं होईल गठोळ बांधून ठेवायचं. पक्षी कधी साठवणूक करता का. नाही करत. आपण ते साठवणूक करतो. कामात पडायला पाहिजे, जमा व्हायला पाहिजे. बरं जमा करून 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 कोणाच्या छातीवर गेलं. एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन खूप सुंदर आहे. हावर्या मनारे ऐकना मज गुरु भक्ती करलेला. का करीतो नश्वर चिंता सोडूनी सख्या भगवंता. गेले बघ किती आता मुकले धनपुत्र कांता. हे जागीच राहीन बघना मज गुरु भक्ती करदेना. या मनाला शिकवतात तुकडोजी महाराज. ही बगरे मोठी माडी घरात जरीची साडी. हातात रुपेरी काठी सेवेला नौकर पाठी. हे सर्व जागच्या जागी नाहीत. आणि पहा अजून तुम्ही गेल्यावर माणूस मेल्यावर बांधता कोण. माणूस मेल्यावर बांधता कोण. त्या भांड्याच्या ऐवजी आता त्या आहेत ते स्टीलच्या आहे असे खांबे आहे का. बांध्याचं काम नाही वाटतं ते तरी बांधता. कोण बांधता. पळून म्हणून बांबूची चौकट करून बांधले जबर दोरींनी. का बांधता. तो पुन्हा नाही येऊ म्हणून कोणाच दया येईना. काय कठीण आहे. कोणीच नाही. आणि त्यात चटवणारे कोण राहता महाराज. आपण अरे ज्याच्यासाठी तो कष्ट करतो का रामराम राबतो. पहिले आकडे कोण लावतो. विस्तू कोण लावतो. मुलगा. म्हणजे बापा ज्यानं कमवलं
ज्याच्यासाठी कमवलं तोच त्याला पहिले हे करतो. आणि म्हणून हा स्वभाव ह्या म्हणून म्हटलंय संतांनी का हे जे आहे ना हे जगत संसार, हा संसार करणं आपल्या वाट्याला आला आपण करा, हे सोडून चालणार नाही. तुम्ही जर तुमचं कर्तव्य सोडलं तर तुम्हाला त्याचं पाप लागेल. अर्जुना सांगलं देवा तुम्ही मला एवढी भगवद्गीता ऐकवली, भगवंताची प्राप्ती धर्म अर्थ काम मोक्ष, मग मी हिमालयात जातो भक्ती करतो, मला कशासाठी युद्ध करायला लावता? तर भगवंत म्हणता स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, ते तर वर्तता पापा संचार नाही. तुझ्या वाट्याला जो धर्म आलेला आहे त्या धर्माचं पालन तू कर. आणि ते करत असताना खाटक्यानं जरी आता सजन कसानं मांस विकलं, सजन कसाचा धर्म होता, पण तो मांस विकत असताना शालिग्रामच्या बरोबर मांस विकत होता. एका पंडितानं पाहिलं की काय हा कसाही देवाच्या बरोबर तोलतोय. त्यानं तो दगड घेतला शालिग्राम, त्याच्या बदल्यात त्याला पैसे दिले, घरी घेऊन गेला, पेटीत ठेवला. तो दगड रातभर खळंग 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 करे. त्याला साक्षात्कार झाला की मल तू आठी या पेटीत नको ठेवू, मल तटीच करते. तो जरी मांस विकत असला तर तो त्याचा धर्म आहे, पण त्याचे चित्त माळते भक्तीमध्ये काय. म्हणून वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. आणि आपण काय करायचं शेवटी, हा जो संसार आहे रामायणामध्ये म्हटलं आहे, जननी जनक बंधू सुतदारा, तनु तनु भुवन सुरद परिवारा. जननी म्हणजे आई, जनक म्हणजे बाप, जननी जनक बंधू भाऊ, सूत मुलगा, दारा म्हणजे पत्नी, तनु धनु भुवन तन धन घर, भुवन म्हणजे सुहृद म्हणजे नातेवाईक, और परिवार. जननी जनक बंधू सुतदारा, तनु धनु भुवन सुहृद परिवारा. इनकी ममता ताग बटोरी, मम पद मन माही बांध परी डोरी. या सर्वांची ममता काढ, म्हणजे यांच्यावरचं प्रेम काढ. कुठे लाव, इनकी ममता ताग बटोरी, त्यांची ममता सोडून दे आणि माझ्यावरती ते ममता प्रेम लाव. हे भक्ती भगवंताला आवडते. भागवतात चांगलंय, कवी नारायणाला विचारतात. कोण विचारतात? विदेही राजे, की भागवत धर्म म्हणजे काय, मुख्य भजन कसं असतंय? तर कवी महाराज नारायण म्हणतात, दारा सुत ग्रहप्राण करावे भगवंताचे अर्पण, या नाव भागवत धर्म आणि मुख्य भजन द्यायचे. म्हणजे बायको मुलगा घरदार हे भगवंताला अर्पण करणं म्हणजे माझं काही तन मन धन सर्व है तेरा, स्वामी सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण प्यारा मेरा. ओम जय जगदीश हरे. हे तुला अर्पण करणं आहे. असं जर केलं, तू का म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पाहिजे. हा संसार त्या भगवंताच्या पायावर वाहा, मग तो तुमची काळजी घेईल आणि तुम्हाला समाधान प्राप्त होईल. हे का सांगतो मी, तुम्ही माझे माझ्या गावातले, आणि म्हणून मला कळकळ आहे की मी जसा आनंद भोगतो, जसं सुखामध्ये आहे, तसं तुम्ही सुद्धा सर्वांनी सुखामध्ये राहावं, तो आनंद घ्यावा, तो भक्तीचा आनंद घ्यावा. आणि असं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो भगवंताचं ज्या टायमाला अपरोक्ष ज्ञान होतं, खरी भक्ती होते. खरी भक्ती कोणती महाराज? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा निश्चित भक्ती योग दान माझा.
जो कोणी दिसेल हा कोण आहे? भगवंताचं रूप आहे. मग मी भगवंत, तुम्ही भगवंत, सर्व भगवंतच भगवंत आहे. मी द्वेष करू कोणाचा? परमात्मा तो श्रीहरी, तो वसे सर्वांच्या अंतरी. पराचा जो द्वेष करी त्याने निंदिला निजात्मा. तो भगवंत माझ्या हृदयात आहे, तुमच्या हृदयात आहे. आणि दुसऱ्याला मी जर तुमचा द्वेष केला तर कोणाचा द्वेष केला? त्या भगवंताचा द्वेष केला. पण महाराज हे सांगणं फार गोड बोलता वाटे, सोपे करणी करता तीर कापे. ईर्ष्या असूया सामान्य लोकायले तर सोडा, पण महाराज लोकायले मी सुटेल नाही. काय हा कसा वर जातो, याचे पाय कसे खाली ओढू, हे प्रयत्न यायचे चालू राहतात. मग यायले जर महाराज मध्ये देव दिसत नाही, माय बापाय मध्ये देव दिसत नाही, भावामध्ये देव दिसत नाही, तर दगडात देव दिसणार आहे का? नाही दिसणार. किती आयुष्य निघून जाईल, जन्म वाया जाईल, पण त्याचा उद्धार होणार नाही. जोपर्यंत अनुभव घेऊन पहा तुम्ही, फक्त एक अनुभव घ्या, 1 महिना 2 महिने, हे माझं शरीर माझं नाही, घर माझं नाही, दार माझं नाही, नुकसान झाली तर तुम्हाला दुःख होते का? पहा. आणि आनंद प्राप्त झालं तरी बी त्याचं मी हर्ष करत नाही. सुखी संतोषानं व्हावे, दुःखी विषादानं भजावे, आणि लाभालाभन धरावे मना माझी. अशा रीतीनं जर आपण आपल्या आचारसंहिता जीवनाचा जीवनक्रम चालवला तर आपल्याला याच देही याच डोळा बघून मुक्तीचा सोहळा. तुम्ही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुमचं घर मंदिर आहे. तुमच्या घर स्वर्गाचे सुंदर मेरा घर मंदिर. काय बाहेर जायचं काम नाही महाराज, आपलं घर मंदिर बनते. आणि ज्या ठिकाणी तुम्ही जेही काही करसान ते तुमची पूजा आहे. फक्त हा भाव ठेवायचा, मी काही करता करविता भगवंत आहे, मी काही करता करविता भगवंत आहे. पण आम्ही काय करतो, चांगलं केलं आणि वाईट झालं तर भलंही देवानं केलं. जसं चांगलं तू न वाईट देवानं केलं तसं चांगलं बी देवानंच केलं, हा भाव ठेवू ना. हे मदची सव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. या अभंगाचा भावार्थ तोडका मोडका सांगण्याचा प्रयत्न मी केला. झालेली सेवा भगवान शंकराच्या चरणी अर्पण करू आणि भगवान शंकराला एक प्रार्थना करू की भगवंता सर्वांना सद्बुद्धी दे, सद्वासना दे, सद्विचार दे, सर्वांना सुखी ठेव, सर्वांच्या हृदयामध्ये भक्ती नांदू दे. हीच आपल्याला भगवंताला प्रार्थना करायची. आणि एकमेकाशी प्रेमानं राहा. ईर्ष्या द्वेष मत्सर ज्याच्या त्याच्या भाग्यानं ज्याला त्याला प्राप्त होतं. कोणी कोणाला देत नाही, कोणी कोणाचं हिसकून घेऊ शकत नाही. आणि कोणी कितीही प्रयत्न केला तरी भाग्याच्या पुढे तो जाऊ शकत नाही. मागच्या वर्षी तुरी ठेवली ज्ञानदेव भाऊ जुलै महिन्यापर्यंत. ज्या टायमाला निघाली त्या टायमाला 7,500 भाव होते. 8,000 होईल, 10,000 होईल. आणि जुलै महिन्यामध्ये 6400 रुपये विकले. भाव एवढे दिवस तूर ठेवून भाव वाढत नाही. औंदा वावरातून जशी निघाली तशी मार्केटला नेली. 7,500 रुपयाला भावाने विकली. 9,000 भाव झाले. ते संचेरात असते तेच बस. त्याच्यामध्ये भाग्य के सिवा और समय के पहले किसी को कुछ नहीं मिलता. हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपलं जीवन समाधानी सुखानं जगायचं. हाय हाय करण्यामध्ये काही मजा नाही. एक तर आजकाल अशा आजारने गेलाय की तुम्ही हायपर टेन्शन लोअर टेन्शन जास्त विचार करसान तर आपल्याजवळ तेवढी सहनशक्ती नाही. नसा फाटून जाता, अटॅक येतो का हो, कस काय झालं. म्हणून देवानं सुंदर देह दिलाय. 2 दिवस सुखानं जगून घ्या. जे व्हायचं ते होईल. गोपाल कृष्ण भगवान की जय.